जर का पंतप्रधानांवरती काही परिणाम होणार नसेल तर मग मी असं म्हणेल की महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या 48 खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्यावा। काल एक मीटिंग मुख्यमंत्र्यांनी घेतली, पण त्या मीटिंगला माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री हजर नव्हते। एका मुख्यमंत्र्यांना डेंगी झाले असं कानावर आलं आणि दुसरे उपमुख्यमंत्री हे मराठा महाराष्ट्र याहीपेक्षा भाजपाचा प्रचार करायला रायपूरला गेले होते। म्हणजे ज्यांना आपल्या राज्यामध्ये सगळं जळत असताना, लोक रस्त्यावरती उतरली असताना, तरुण आत्महत्या करत असताना देखील पक्षाचा दुसऱ्या राज्यातला प्रचार महत्त्वाचा वाटतो, अशी लोक हे या समाजाला न्याय देऊ शकतात का? हा एक प्रश्न ज्याच्या त्याच्या मनातला आहे, तोच मी आज बोलतोय। मी आपल्या माध्यमातून जरांगे पाटलांना सुद्धा विनंती करतोय, जी विनंती मी त्यांना भेटलो होतो तेव्हा केली होती, की कृपा करून तुम्ही टोकाचं पाऊल उचलू नका। तुमच्यासारख्या लढवयांची राज्याला आणि समाजाला गरज आहे। तुम्ही सुद्धा आणि मराठा समाजातल्या तरुणांना सुद्धा मी विनंती करतो की कृपा करून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका। आणि त्याचबरोबरीने आपापसात कुठे मतभेद होतील, जाळपोळ होईल, भांडण होईल, असं काही करू नका। कारण आज सकाळी जरांगे पाटलांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे की जाळपोळ करण्यामागे दुसरे कोणतरी असू शकतात। मग हे दुसरे कोण जरी असतील तर त्यांचं षडयंत्र हेच आहे की महाराष्ट्राला बदनाम करून टाकायचं। जर हे विशेष अधिवेशन राज्यामध्ये विधिमंडळाचं घेऊन प्रश्न सुटत असेल जरूर घ्या, पण त्यापेक्षा मला असं वाटतं संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन तात्काळ हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो। जी मागणी मी जरांगे पाटलांच्या समोरच गणपतीच्या दिवसात जेव्हा एक खास अधिवेशन संसदेचं बोलवलं गेलं होतं तेव्हाही केली होती, तीच आज करतो आहे। आणि त्याच्यासाठी एक पाऊल म्हणून आता सगळीकडे कसं सुरू झालेलं आहे की ज्यांना कळलं की आपण 31 डिसेंबरनंतर अपात्र होणार आहोत ते राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत। म्हणजे काय होतं आहे की गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी काहीतरी करतो आहे, तर त्याच्यात मला जायचं नाही आहे। मी महाराष्ट्रातल्या केंद्रीय मंत्र्यांना एक विनंती करतो आहे की या आमदारांनी आणि खासदारांनी राजीनामे त्यांचं कर्तव्य म्हणून जरी दिले तरीसुद्धा मोदी सरकारवरती काही परिणाम होणार नाही आहे। आज देखील आपण वृत्तपत्रात पाहिलं असेल, मेरी माती मेरा देश का असं काहीतरी केले ना, म्हणजे माझी माती माझा देश, पण त्या देशात माणसं आहेत हेच जर पंतप्रधान विसरत असतील तर त्या जाहिरातीला काय अर्थ नाही आहे। मी अनेकदा म्हटलेलं आहे की माझा देश म्हणजे देशातली माती दगडधोंडे नव्हे तर देशातली माणसं ती अस्वस्थ असतील तर पंतप्रधानांचं हे सुरेख कर्तव्य आहे की काय चाललं आहे आपल्या देशामध्ये, काय राज्यामध्ये मणिपूर जळतं आहे, महाराष्ट्र पेटतो आहे आणि तुम्ही काहीच करत नाही, येऊन नुसतं राजकीय भाषण करून जात आहे। तर त्यापेक्षा मला असं वाटतं की जशी आज राज्याची कॅबिनेट मिटिंग आहे तशीच कधी असते केंद्राच्या कॅबिनेटची मिटिंग मला कल्पना नाही आहे, त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये या महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांनी, मग त्याच्यामध्ये आपले नितीनजी गडकरी आहेत, कराड आहेत, भारती पवार आहेत, कपिल पाटील आहेत, रावसाहेब दानवे आहेत, पियुष गोयलसुद्धा आहेत। कारण पियुष गोयल यांचं सगळं आयुष्य इकडेच गेलेलं आहे। त्यांनी जे काय नाव कमावलं ते आणि त्यांच्या आईवडिलांनी, म्हणजे घराणेशाहीबद्दल मी बोलत नाही पण त्यांचे वडील आणि त्यांची आई यासुद्धा भाजपच्याच कार्यकर्त्या होत्या। तर पियुष गोयलनीसुद्धा कॅबिनेटमध्ये हा विषय पंतप्रधानांच्या समोर मांडला पाहिजे। आणि ज्याप्रमाणे एक संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला चिंतामणराव देशमुख होते, अर्थात चिंतामणराव देशमुखांची बरोबरी यांच्यापैकी कोणीही करू शकणार नाही, तेवढ्या उंचीचं यांच्यापैकी कोणीही नाही, पण चिंतामणराव देशमुखांनी मुंबईमध्ये जो गोळीबार झाला होता, मोरारजी सरकारने केला होता, त्याच्या चौकशी करण्याचा एक नकार दिला गेला होता, चौकशीला नकार दिला होता। आणि तेव्हा चिंतामणराव देशमुख, तेव्हा नेहरूंची सुद्धा एक रुबाब होता, एक दहशत होती, त्यांच्यासमोर कोणी बोलत नव्हतं, पण चिंतामणराव उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही या गोळीबाराची चौकशी करत नाही याचा अर्थ तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राच्या बद्दल आकस आहे, मला तुमच्या मंत्रिमंडळात राहायचं नाही, हा घ्या माझा राजीनामा। तसं या 6-7 जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या या अस्वस्थतेबद्दल पंतप्रधानांना सांगायला पाहिजे की आपण महाराष्ट्रात येऊन गेलात, महाराष्ट्र पेटतोय, जातीपातीमध्ये भिंती उभ्या राहत आहेत, सर्वसमावेशक असं आरक्षण तुम्ही देणार आहात की नाही, आणि जर देणार नसाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात राहू इच्छित नाही, हा घ्या आमचा राजीनामा। तर आणि तर हा प्रश्न पुढे सोडवला जाईल। आणि मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर सुद्धा जर का पंतप्रधानांवरती काही परिणाम होणार नसेल तर मग मी असं म्हणेल की महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या 48 खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्यावा।
एकजुटीने महाराष्ट्राची ताकद काय असते, महाराष्ट्र कसा एकवटतो, नेहमी आपण जे म्हणतो ना महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली, ती वेळ आता आलेली आहे. जी हुकुमशाही मी म्हणतो ती तोडून मोडून टाकण्याची आत्ताच वेळ आलेली आहे. मराठा समाज आहे, धनगर आहे, ओबीसी आहे, आदिवासी आहे, सगळेच समाज आहेत. त्यांना समाधानी करण्यासारखं आरक्षण हे पंतप्रधानांनी दिलंच पाहिजे, लोकसभेमध्ये हे दिलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यात केंद्र सरकार जर हात वर करत असेल तर मग महाराष्ट्रातल्या या मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा काही अधिकार नाही. म्हणून मी सर्व मंत्र्यांना सांगतोय की तुम्ही ज्या वेळेला केंद्रीय कॅबिनेट मीटिंग असेल तेव्हा पंतप्रधानांसमोर त्यांना सांगा की बाकीचे विषय बाजूला ठेवा, हा पहिला आमचा मुद्दा आहे, याच्यावरती काय ते सांगा, नाहीतर हा आमचा राजीनामा आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.